पुदिना घेतला मी सगळ्यात पहिल्यांदा पाणीपुरी बनवण्यासाठी, कोथिंबीर आणि मिरच्या. तर हे सगळं मी मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आणि त्यासोबत थोडेसे आलं आणि त्यासोबतच जिरे. तर हे सगळे एकत्र करून घेतलं मिक्सरमध्ये आणि थोडंसं वरून मीठ टाकणार आहे आता. तर असं चवीपुरतं जेवढं मीठ पाहिजे ते मीठ टाकून घेतलं. ते सगळं पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं. पाणी टाकून ते मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आता मी. तर असं पूर्ण वाटण झालेलं आहे त्याचं, एकदम व्यवस्थित शार्पली करून घेतलेलं आहे. पातेलं घेऊन पाणी घेऊन त्याच्यामध्ये वरती असं गाळण ठेवलेली आहे, एखादी चाळण ठेवून असं ते सगळं जे काय बारीक वाटण आहे ते गाळून घेतलं आणि असं तयार झालेलं मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये आता पूर्ण पाणीपुरीचा मसाला ॲड केलेला आहे, एक पॅकेट 10 रुपयाचं. तर हा पूर्ण मसाला त्याच्यामध्ये मी ॲड केला. त्याचबरोबर बघा असं सगळं पूर्ण एकत्र वाटून घ्यायचं, पूर्ण हलवून घेतलं पाणीपुरीचा मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. एकदा टेस्ट करून बघा चव तुम्हाला कशी वाटते. थोडासा चाट मसाला टाकला तर अजून त्याला असा खट्टापणा येतो. तसा चाट मसाला हलवून घेतला. तर आता गोड पाणी, तिखट पाणी तयार झालेलं आहे. गोड पाण्यासाठी गूळ आणि चिंच घेतली. तर असा पाणी घेऊन तुम्हाला जेवढे क्वांटिटी हवं आहे त्याच्यामध्ये गूळ आणि चिंच घालून असं पाणी शिजवून घ्यायचं. चांगली चिंच पूर्ण शिजल्यानंतर हे असं पूर्ण दिसून येईल तुम्हाला. मग ते गॅस बंद करून पूर्ण एका पातेल्यामध्ये परत जी काही चाळण होती मगाशी घेतलेली धुवून स्वच्छ गाळून घ्यायचं आणि त्याला पूर्ण असं ओतल्यानंतर पाणी एखाद्या चमच्याने किंवा एखाद्या भांड्याने असं रगडायचं. तोपर्यंत मी कुकरमध्ये वाटाणे, बटाटा आणि छोले हे पूर्ण उकडून घेतलेले, थोडं हळद टाकून. तर हे बघा असं शिजलेलं आहे पूर्ण, हाताने बघितलं. आता हे सगळं झालेलं आहे. तर बटाटा हे सगळं शिजवून घेतलेलं आहे. त्याचं आपण रगडा तयार करणार आहे पाणीपुरीसाठीचा. हे गोड पाणी तयार झाले. तर त्याच बरोबर पुऱ्या अशा मी विकत पुऱ्या आणल्या होत्या, तुम्हाला भेटून जातील डीमार्टला वगैरे. तेलामध्ये सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतल्या. बघा किती छान फुगलेल्या आहेत, छान लागतात खायला. तर ते शिजलेले बटाटे पूर्ण सोलून घेतलेत. वाटाणा आणि जे काय बटाटा होता ते मिक्सचर ॲड केले. त्याच्यामध्ये पाणीपुरीचा मसाला, चाट मसाला, हळद आणि वरून चवीपुरतं मीठ हे सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. जर कोणाला स्पायसी आवडत असेल तर लाल तिखट टाकलेलं आहे आणि मध्ये शिल्लक राहिलेलं जे पाणी होतं ते. तर जे आपण तिखट पाणी केलेलं आहे ते जास्त तिखट लागू नये म्हणून थोडेसे बर्फाचे क्यूब त्याच्यामध्ये ॲड केले आणि खारी बुंदी ॲड केलेली आहे. तर अशा पद्धतीने मग ते तयार झालेलं आहे. फायनल तिखट पाणी तयार झालेलं आहे. तर मग आता थोडासा कांदा आणि कोथिंबीर पण चिरून घेतली, शेव आणली होती विकत आणि असं पूर्णपणे आता त्याच्यामध्ये ही झाली पाणीपुरी तयार. तर खाल्ली, खूप छान वाटली. तुम्हाला कशी वाटली तयार करा रेसिपी मी सांगितल्या पद्धतीने आणि मला प्लीज कमेंट करून कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कळवा. ठीक आहे, थँक्यू.